तुझ्या बॉलिंग विषयी आम्ही सुद्धा म्हणजे असं आम्ही कॉमेंट्री करतो त्यावेळेस आम्ही हे सांगतो की हा आला म्हटल्यानंतर स्विंग दिसणार आहे, त्यामुळे ते तुझं खरं वेपन आहे, म्हणजे तुझी ताकद आहे बॉल स्विंग करणं. आणि तसं पाहायला गेलं तर म्हणजे असं खरं खडक घडत नाही. खूप दिग्गज बॉलर आहेत, तूही त्यापैकी एक आहेस की सफेद बॉल पण तेवढा स्विंग करतो जेवढा की लाल बॉल होतो. बरोबर. पण स्विंग हे जास्त रेड बॉलवरती होतं किंवा तिथे प्रमुख अस्त्र म्हणून वापरलं जातं. तर तू व्हाईट बॉलला अडॉप्टेशन कसं आणलंस? ते स्विंग तू अजूनही तुझ्याकडनं दिसतो तो. सर मी म्हणजे माझा स्ट्रेंथच स्विंग बॉलिंग आहे, कारण मी एक्सप्रेस पेसवाला बॉलर नाही आहे. आणि मला वाटतं की मी असा बॉलर आहे की जो स्विंगवरती टीमला माझ्या स्ट्रेंथवरती ठेवू शकतो. आणि मला वाटतं की तीच गोष्ट बॅक करणं म्हणजे की मला असं म्हणायचं नाही आहे की व्हाईट बॉल कमी स्विंग होतो किंवा रेड बॉल जास्त स्विंग होतो. तुला म्हणून होतोय दोन्ही, पण अशी खूप लोक मी तुला दाखवून देईन की ते म्हणतात की मी जर व्हाईट एवढा करतो त्याच्या दुप्पट रेड करतो. बरोबर ते आहे सर, कारण डेफिनेटली रेड बॉलला कंडिशन्स वेगळे असतात आणि माइंडसेट वेगळा असतो. सो आणि व्हाईट बॉलमध्ये असं असतं की सर बॅट्समन लोक खूप हार्ड जात असतात. तर मला वाटतं की ती गोष्ट डोक्यात राहत नाही. सो ते सगळ्यात मोठं रिझन आहे की व्हाईट बॉल स्विंग कमी होतो असं डेफिनेटली वाटतं. पण यू ऑलवेज बोल टू युअर स्ट्रेंथ. तुला कदाचित यु नो युअर लिमिटेशन्स, त्यामुळे तुला माहिती आहे की माझी ताकद आहे स्विंग करणं, त्यामुळे जोरात टाकायला जात नाही. रिस्क पोझिशनवरती तू जास्त कंट्रोल ठेवतो. सर रिस्ट पोझिशन्स आपले ठेवणं किंवा स्विंग करायचा विचार डोक्यात ठेवणं, हे थॉट जेव्हा बाउंड्री किंवा सिक्स बसते ना तेव्हा तो थॉट निघून जातो. सो व्हाईट बॉलमध्ये ते ऑफन होत असतं ना, कारण पॉवर प्ले असतो, तर मारत असतं. हा म्हणजे मारायच्या इंटेन्शन मध्ये असतात बॅट्समन. सो मला असं वाटतं की मग तो थॉट डोक्यातून गेला की मग बॉलर स्विंग करण्याचं थॉट लांब ठेवतो आणि आपल्याला कसा डॉट बॉल टाकता येईल किंवा इथून कसं कमी रन्सची ओव्हर देता येईल ह्या थॉट प्रोसेसमध्ये जास्त जातो.